नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय म्हणजे आत्ता 2 दिवसापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांनी एका ठिकाणी असं वक्तव्य केलं की राम मंदिराच्या निर्णयाच्या वेळेला त्यांनी रामाकडे, देवाकडे प्रार्थना केली की मार्ग दाखव, आणि मग देवानी मार्ग दाखवला निकाल देण्यासाठी. कित्येक वेळा काम करताना असं होतं बघा कोर्टात की ह्याचा पर्याय काय आहे, ह्याचा सोल्युशन काय आहे हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा मी अयोध्येचं काम माझ्या पुढे आलं होतं, आणखीन आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं. आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालूच असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा, आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे, भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या. आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. आता सुप्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांची एक गझल आहे, ज्याच्यातला एक शेर असं सांगतो की गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही. म्हणजे मारेकऱ्यांच्या गर्दीमध्ये न्यायाधीशच सामील झाला तर मग समोर असलेल्या माणसाला मेल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण मारेकऱ्यांसोबतच असलेला न्यायाधीश हा काय न्याय देईल. आणि चंद्रचूड सुद्धा सुदैवाने असं म्हटले की राम मंदिराचा निकाल देण्याच्या दिवशी त्यांनी देवाकडे, रामाकडे प्रार्थना केली. आता ज्या माणसाची, म्हणजे हे बोलताना त्यांना खरं तर लाज वाटायला हवी होती, कारण ज्या माणसावरती, जो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आहे, त्याच्यावरती ही संविधानात्मक जबाबदारी आहे की संविधानाच्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे त्यांनी निकाल द्यायचा आहे, त्यांनी न्याय द्यायचा आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करून न्याय द्यायचा आहे. देवाला कौल मांडायला तू काय मांत्रिक नाही आहे. हा देवाला कौल निघतो माणूस. मांत्रिक असे करतात ना, उजवीकडे फुल पडलं, डावीकडे फुल पडलं. हा कसला भिंडोकपणा आहे. मुख्य न्यायाधीश असं बोलणार आहेत या देशाचे की देवाकडे प्रार्थना केली. मग आमचा पंतप्रधान तर स्वतःच सांगतो की तो परमेश्वर पुत्र आहे म्हणून, नॉन बायोलॉजिकल आहे म्हणून. मग प्रार्थना नरेंद्र मोदींची केली होती का? मार्गदर्शन मोदींचं मागितलं होतं या निकालासाठी? हा काय प्रकार आहे? आणि मुळामध्ये तो खटला बाबरी मशिदीच्या जमिनीचा होता, राम मंदिराचा नाही. राम मंदिराचा नव्हता, तो बाबरी मशिदीच्या जमिनीचा निकाल होता की ती जमीन कोणाच्या मालकीची. आणि काय निकाल दिला की प्रत्यक्ष राम फिर्यादी होऊ शकतो. बर, प्रत्यक्ष राम फिर्यादी होऊ शकतो, मग क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी द्या ना, किंवा त्याचं स्टेटमेंट कोणी रेकॉर्ड करून घेतलं. काय बोलणार आहेत चंद्रचूड. आणि हे कुठल्या थराला चाललेलं आहे. चंद्रचूड यांनी 10 तारखेला ते निवृत्त होणार आहेत, 10 नोव्हेंबरला. माझं असं म्हणणं आहे चंद्रचूडांनी राजीनामा द्यावा, निवृत्त होऊ नये. राजीनामा द्यावा की या देशाच्या संविधानात्मक कर्तव्यांमध्ये मी चंद्रचूड कमी पडलेलो आहे, हा माझा नैतिक पराभव आहे की मी या देशाच्या संविधानाची चूड राखू नाही शकलो. देवाच्या प्रार्थना आणि देवाकडे मार्गदर्शन घेतलं. या देशाचं संविधान हे या देशातल्या लोकांनी बनवलंय आणि या देशातल्या लोकांना अर्पण केलंय. हे कुठल्या देवाला अर्पण केलेलं संविधान नाही, कुठल्या धर्माला अर्पण केलेलं संविधान नाही, कुठल्या जातीला अर्पण केलेलं संविधान नाही. हे लोकांना अर्पण केलेलं संविधान आहे. त्यामुळे हे एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. हे सांभाळण्याची जबाबदारी ज्या माणसाची आहे
तो माणूस असं खुशाल बोलतो. त्यांनी कबूल केलं एका अर्थाने की संविधानाचा भंग मी केलेला आहे, मी गैरसंविधानिक निर्णय दिला बाबरी मशिदीच्या निकालामध्ये. आणि काय निकाल दिला? पहिल्या पानावरती याच चंद्रचूडांचा बेंच असं म्हणतो बाबरी मशिदीच्या निकालात की त्या मशिदीला पाडणं, ती उद्ध्वस्त करणं हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य होतं. आणि शेवटच्या पानावर काय म्हणतं की याचा ताबा त्यांच्याचकडे देण्यात यावा, कारण त्यांच्या कब्जामध्ये ही जमीन 35 वर्षापासून आहे. वा. आणि याच्यासाठी मार्गदर्शन कोणी केलं? यांना रामानी केलं मार्गदर्शन. म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही अशा प्रकारचे निर्णय देणार आहात? वारंवार वारंवार हे सिद्ध होत आहे की या न्यायालयांचा, या न्यायमूर्तींचा न्यायाशी संबंध नाही, फक्त निकालाशी आहे. आणि याच्या अनेक घटना आहेत की फक्त निकालाशी संबंध आहे, न्यायाशी काही घेणं देणं नाही या न्यायाधीशांना. याच चंद्रचूडांनी इलेक्ट्रोल बॉन्डचा निकाल दिला ना. इलेक्ट्रोल बॉन्डचा निकाल देत असताना काय सांगितलं की इलेक्ट्रोल बॉन्ड हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, गैरसंविधानिक आहेत. मग गैरसंविधानिक कृत्य करणाऱ्यांवरती काय शिक्षा? गैरसंविधानिक कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई? काय नाही. ते जर केलं तर न्याय झाला ना. हा तर नुसता निकाल दिला, इलेक्ट्रोल बॉन्ड गैरसंविधानिक आहेत, हा निकाल झाला. न्याय कुठे झाला? गैरसंविधानिक कृत्य करण्याची हिम्मत किंवा मिजास, उन्मत्तपणा ज्यांनी दाखवला त्यांना काय शासन? काहीही नाही. त्यात जो क्विड प्रोको झाला त्याच्याबद्दल काय शासन? काहीही नाही. तो जो सगळा अख्खा प्रकार बाहेर आला की प्री बॉन्ड, प्री रेड, पोस्ट रेड, हा प्रीपेड, पोस्टपेड, हा जो सगळा प्रकार त्याच्यामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचा लक्षात आला, ज्यात भारतीय जनता पक्षाने उन्मत्तपणाने त्यांची सत्ता वापरली, त्यात न्याय काय दिला? चंद्रचूड. तुमच्या सर्वोच्च न्यायालयाचा कोड ऑफ कंडक्ट असं सांगतं की यू आर इन कॉन्स्टंट पब्लिक गेज. तुम्ही कायम लोकांच्या नजरेसमोर आहात. सांगा आम्हाला, या देशाचा नागरिक म्हणून माझा हक्क आहे तुम्हाला हे विचारायचा, न्याय काय दिला तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये? या बाबरी मशिदीच्या निकालामध्ये न्याय काय दिला तुम्ही? तुम्ही निकाल लावून टाकला. आणि अशी किती प्रकरणं आहेत. मी व्यक्तिशः ज्यात संबंधित होतो, न्यायमूर्ती लोयांच्या खुनाचं प्रकरण, तुम्ही न्याय काय दिला सांगा? एक अत्यंत संशयास्पद मृत्यू, त्याची चौकशी व्हावी म्हणून झालेली जनहित याचिका, त्याचा तुम्ही निकाल काय देता? की न्याय व्यवस्थेला बदनाम करण्याचा हा गुन्हेगारी कट आहे, हा निकाल दिला. मग गुन्हेगारी कट करणाऱ्यांना काय शिक्षा झाली? का त्यांच्यावर कारवाई करायची हिंमत नाही तुमची? आणि कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्टेटमेंटवरती, वक्तव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर अपील करता येतं, पण स्टेटमेंटवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. वा, कसले पायंडे पाडलेत तुम्ही. या न्याय व्यवस्थेमध्ये या देशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तुमचा काय पायंडा आहे या देशात. राफेलचा ज्या वेळेला खटला दाखल झाला, अशीच जनहित याचिका, काय तुम्ही निकाल दिला राफेलमध्ये? सरकारने बंद पाकिटात सांगावं. संपूर्ण खटलाच याच्यासाठी होता की 500 काही कोटी रुपयाची विमानं 1600 कोटी रुपयाला विकत घेतली, 3 पट किंमत देऊन, आणि काय किंमत आहे हे उघड व्हावं म्हणून खटला होता. तुम्ही बंद पाकिटात, बंद लिफाफ्यामध्ये सरकारकडून उत्तर मागितलं. सरकारने तुम्हाला हेही सांगितलं की राफेलची फाईल चोरीला गेली. इतकं बेशरम सरकार आहे. राफेलची फाईल चोरीला गेली, काय तुम्ही न्याय दिला त्यात? आणि त्या लिफाफ्यात काय लिहिलेलं आहे हे कोणालाच माहित नाही. फिर्यादीला माहित नाही, त्याच्या वकिलांना माहित नाही, काहीच माहित नाही. ते काय आर्ग्युमेंट करतील? हे तुमचं न्याय संस्था का निकाल संस्था?
तुमच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुका आता येत आहेत. 2.5 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल झाला 16 आमदारांच्या अपात्रतेचा. तुम्ही अशी वारंवार ही स्टेटमेंट तर बेछूटपणाने करत होतात की आम्ही काय उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करू शकतो का. तुम्हाला कोण आलं होतं तुमच्याकडे सांगायला, म्हणायला की उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करा. याचिका त्यासाठी केलीच नव्हती. ज्यासाठी का याचिका केलीच नाहीये त्याबद्दल कशाला बडबड करता. याचिका फक्त 16 जणांच्या अपात्रतेबद्दल होती. तुम्ही काय न्याय दिला त्यात. आता नवीन निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली, अजूनही त्याचा न्याय, त्याच्यातला निकाल दिलेला नाही. न्याय पण नाही, निकाल पण नाही. आणि तुमच्यावरती आमच्या देशातल्या नागरिकांनी विश्वास ठेवावा. या देशाचं संविधानाप्रमाणे तुम्ही काम करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं आणि ते लोकांना अर्पण केलेलं संविधान दिलं. देवा धर्माला अर्पण केलेलं संविधान नाही आहे. थोडं भानावर या. तुमच्याच समोर ज्या वेळेला हा लोयांचा खटला चालला तेव्हा तुम्ही वाक्य बोललेला होता, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. काय निकाल दिला तुम्ही, त्यात न्याय काय दिला. त्या गंभीर प्रकरणात तुमच्या न्याय व्यवस्थेमधल्या एका ज्युनियर न्यायाधीशाचा खून होतो, तुम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही. एक न्यायाधीश मृत झालेला हा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये राहतो आणि तुम्ही त्याला वंचित ठेवता न्यायापासून. तुम्ही देव बांधताना, तुम्ही सांगताना, तुम्ही गणपतीच्या आरत्या केल्या ना पंतप्रधानांच्या सोबत. काय चूड राखली तुम्ही संविधानाची, चंद्रचूड. काहीही संविधानाची चूड राखली नाही, काहीही न्यायाची चूड राखली नाही. तुम्ही जर देव मानता तर लोयांचा आत्मा वाट बघतोय तुमच्या न्यायाची, हे लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये दंगल झाली. त्या दिल्लीच्या दंगलीमध्ये तुम्ही ओमर खालिद सारख्या एका डॉक्टरेट मिळवलेल्या, PhD मिळवलेल्या आणि भारतातलं सर्वात उत्तम विद्यापीठ असलेल्या JNU मधून, ज्याला आजही इंटरनॅशनल रँकिंगमध्ये स्थान आहे, त्या JNU विद्यापीठामधून ज्यांनी डॉक्टरेट मिळवली अशा उमर खालिदला 4 वर्ष झाली तुम्ही तुरुंगात ठेवलंय. 1500 दिवस झाले उमर तुरुंगामध्ये आहे. त्याचे काही सहकारी त्याच्याबरोबर तुरुंगात आहेत. दंगलीचा आरोपी म्हणून काय भाषण केलं होतं उमर खालिदनी, की ते समोरची लोक, भाजपची लोक हे दांडू घेऊन मारायला येतील, आपण झेंडा घेऊन उभा राहू. ते हिंदुत्वाची भाषा करतील, आपण संविधानाची भाषा करू. आपण प्रेमाची भाषा करू. ते नफरतची भाषा करतील, द्वेषाची भाषा करतील, आपण प्रेमाची भाषा करू. या भाषणासाठी तुम्ही उमर खालिदला तुरुंगात ठेवलंय 1500 दिवस. कुठे गेला तुमचा न्याय. आणि त्याच दिल्लीच्या वेळेला जो अनुराग ठाकूर राहुल गांधींची जात काढतो, तो टिनपाट अनुराग ठाकूर असं भाषण करत होता की गोली मारो सालों को, आणि तो मोकाट बेछूट फिरतोय. तो मंत्री होतो, केंद्रीय मंत्री होतो त्यानंतर, आणि तो मोकाट फिरतोय. ही तुमची न्याय व्यवस्था लाजच बाळगा खरं तर. आणि म्हणून म्हणतो राजीनामा द्या, निवृत्त नका हो. कारण सन्मान नाही आता लोकांच्या मनात उरलेला तुमच्याबद्दल. फादर स्टॅन स्वामी भीमा कोरेगाव मध्ये 82 वर्षाचा म्हातारा तुम्ही या महाराष्ट्र सरकारने म्हणजे अत्यंत कारस्थान करून अटक करून ठेवली. त्यांना पार्किन्सन्स झाला होता. हातामध्ये पाण्याचा पेला धरता यायचा नाही, इतका हात कापायचा, थरथरायचा. हा 82 वर्षाचा माणूस वर्षानुवर्ष तुरुंगात खतपत पडल्यानंतर त्यांनी एका स्ट्रॉची मागणी केली होती, पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ द्या. तुमच्या न्याय व्यवस्थेने फादर स्टॅन स्वामींना स्ट्रॉ द्यायला नकार दिला. त्यांचा जेलमध्येच मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर लाजे काजे स्तोवर तुम्ही म्हणता फादर स्टॅन स्वामींबद्दल आम्हाला आदर होता. आदर होता. तुम्ही त्या माणसाला स्ट्रॉ नाही देऊ शकले, 82-83 वर्षाच्या म्हाताऱ्याला. हे आदराचं वर्तन आहे तुमचं, आदर व्यक्त करणारं. भीमा कोरेगावचे आरोपी आजही तुरुंगात खितपत पडलेले आहेत आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये एव्हिडन्स
खोटा बनावट एव्हिडन्स हा प्लांट केला गेला असं अमेरिकेतल्या विद्यापीठांनी जाहीर केलं संशोधन करून की कसा प्लांट केलाय, कोणी प्लांट केलाय. आजही ते आरोपी तुरुंगात आहेत. काय न्याय दिला तुम्ही? बेछूट फिरतायत ना आरोपी. इतक्या देशभर बलात्काराच्या घटना घडतायत. बेछूटपणाने मुक्त आहेत ना आरोपी. काय तुम्ही त्यांना न्याय देताय? आणि खुशाल सांगता देव आम्हाला, देव करतो का हे मार्गदर्शन तुम्हाला तुमचा? बलात्काऱ्यांना मोकाट फिरू द्या, गोली मारो सालोंकरांना मंत्री बनू द्या, हे तुमचा देव तुम्हाला परवानगी देतो? कोणाला हे ढोंग करून सांगणार आहात? चंद्रचूडांनी आणि या देशाच्या न्याय व्यवस्थेनी निर्भय भयमुक्त होण्याची गरज आहे. आणि भयमुक्त कसं व्हायचं हे कळत नसेल तर आमच्याकडे या शिकायला. आम्ही शिकवू तुम्हाला भयमुक्त कसं व्हायचं. तुमच्या आधीच्या चीफ जस्टिसनी काय केलं हे तर सगळ्या देशांनी पाहिलं. म्हणजे देशाचा चीफ जस्टिस हा जो राष्ट्रपतींना शपथ देतो, राष्ट्रपतींना शपथ देणारा चीफ जस्टिस निवृत्ती झाल्यानंतर 2 दिवसामध्ये राज्यसभेची शपथ घेतो. वा, इतकी लाचारी या देशातल्या न्याय व्यवस्थेची आणि न्यायाधीशांची तर कधीच बघायला मिळाली नव्हती. कधीही नव्हती बघायला मिळाली. भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेवरती सही करा म्हणून जबरदस्ती ज्यावेळेला इंग्रज अधिकारी एका न्यायाधीशाच्या घरी गेले, त्या न्यायाधीशांचं नाव सय्यद हैदर आगा. तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये सय्यद हैदर आगा या न्यायाधीशांनी सांगितलं की मी खाटीक नाहीये, मी कसाई नाहीये, आय एम नॉट अ बुचर. मी भगतसिंगांना फाशी देऊ शकत नाही, या शिक्षेच्या आदेशावरती मी सही करणार नाही. सय्यद हैदर आगा बोलले होते इंग्रजांच्या काळात. आणि रात्रीतून न्यायाधीश बदलावा लागला आणि नवीन आलेल्या न्यायाधीशांनी फक्त ऑर्डरवर सही केली भगतसिंगांच्या. ही या देशाची न्याय व्यवस्थेची परंपरा राहिलेली आहे. या न्यायाधीशांची परंपरा राहिलेली आहे. कुठे आणून ठेवलीत तुम्ही ही? कुठे आणून ठेवलीत? काहीतरी तर जागं व्हा. हे जे नाव आम्ही अभिमानाने छातीवर घेऊन फिरतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याची काहीतरी तर चाट ठेवा. ज्यांनी हे या देशाला संविधान दिलं, ज्यांचं जगात नाव घेतलं जातं, काहीतरी तर त्याची चाड ठेवा. का आम्हाला आमचा पूर्ण भ्रमनिरास करताय? निवडणूक आयोगाने हरियाणाच्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगावरचा संपूर्ण विश्वास धुळीला मिळवलाय. या न्याय व्यवस्थेवरचा संपूर्ण विश्वास तुम्ही धुळीला मिळवत आहात. तुम्ही धुळीला मिळवत आहात. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस तुम्ही दाखल केली ना सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषणवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल केली. त्यांना गुन्हेगार आहे म्हणून निकाल दिला आणि शिक्षा काय केली? 1 रुपया. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानाची किंमत 1 रुपया. आणि म्हणून भाजपची हिंमत झाली हजारो लाखो कोटी रुपयाचा इलेक्ट्रोल बॉन्डचा भ्रष्टाचार करण्याची. कारण तुम्ही काय शिक्षा द्याल त्यांना? 1 रुपयाची शिक्षा द्याल. हे काय आहे? कोणत्या स्थितीला तुम्ही या देशाला आणून ठेवता आहात हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेचा पूर्णपणे संपला. न्याय व्यवस्थेचा विश्वास जर का जनतेचा पूर्णपणाने धुळीला मिळाला तर जनता रस्त्यावर येईल आणि मग क्रांती घडेल. आणि त्या क्रांतीची धग सहन करायची हिंमत आणि ताकद तुमच्यात आहे का? एवढा फक्त विचार करा. तुम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी खुशाल एक निर्णय दिला, संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय दिला की SC ST, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब समाजातल्या लाभार्थींना एकाच पिढीला लाभ द्यावा आणि त्यांच्यामध्ये क्रीमी लेअर आणावं. DY चंद्रचूड, तुमचे पिताश्री YB चंद्रचूड हे चीफ जस्टिस होते.
त्यानंतर तुम्ही चीफ जस्टिस झालात. आता तुमचा मुलगा मुंबई हायकोर्टात जस्टिस आहे. तुम्हाला नाही लागली कधी क्रिमी लेअर, पण शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, तर त्याच्या पोराला जज व्हायचं असेल तर त्याला क्रिमी लेअर लागणार. आणि याला तुम्ही न्याय म्हणता. या गोष्टीला लोकांचा सहनशक्तीचा अंत बघू नका, ही अत्यंत कळकळीची विनंती आहे. आणि तुमच्या नंतर येणाऱ्या चीफ जस्टिसांना पण ही विनंती आहे की लोकांना तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, निकाल नाही. चंद्रचूडांनी तर भ्रमनिरास केलेलाच आहे, पण याच्या पुढे निदान न्याय द्या. हे जे नाव आम्ही अभिमानाने छातीवर घेतो ते तुम्ही डोक्यावर घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि या देशातल्या लोकांना न्याय मिळावा, या देशातल्या गरिबाला न्याय मिळावा. आणि सत्य आणि सत्य या एकाच गोष्टीचा आग्रह तुम्ही धरावा, ही या देशातल्या येणाऱ्या चीफ जस्टिसांना विनंती. यांना विनंती करून काहीच उपयोग नाही. यांना एवढीच विनंती, निवृत्त होऊ नका, राजीनामा द्या, मोकळे व्हा, आम्हालाही मोकळे करा, देशालाही. त्या स्थितीला तुम्ही आता आणून ठेवलेला आहे. बाकी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही जो महाराष्ट्रामध्ये अन्याय केलेला आहे, या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल, या आत्ता महाराष्ट्रात असलेल्या सत्ताधाऱ्यांची पूर्णपणाने साथ दिल्याबद्दल, त्याचं उत्तर या जनतेच्या न्यायालयामध्ये जनता देईल, 100% देईल. इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना ही कळकळीची विनंती की हे उत्तर आपण द्यायचं येणाऱ्या निवडणुकात. आणि म्हणून ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त जणांना लाईक करायला सांगा, जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण न्यायालय जरी बोलणार नसेल तरी सत्य बोलणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे आपलं काम आहे, नागरिकांचं. आता हे जनतेच्या न्यायालयाचा विषय झालेला आहे. या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या संविधानाची लढाई आपणच लढायची आहे आणि आपणच ते टिकवायचं आहे. म्हणून ही पुन्हा एकदा विनंती. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.